हे अ ते आ पर्यंतचे असतात आणि प्रत्येक स्वराची एक मात्रा असते। त्या मात्रांना चिन्ह असे म्हणतात आणि त्या चिन्हांना मात्रा असे म्हणतात। चला आपण बघूया। स्वर इथे चिन्ह आहे आणि इथे मात्रा आहे। या बाजूला मी सगळे स्वर लिहिलेले आहेत। त्या स्वरांना कोणते चिन्ह असते ते मी इथे दाखवले आहे। तसेच या चिन्हांना काय म्हणतात हे मी इथे मात्रा म्हणून लिहून दाखवले आहे। हे तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहे। अ ला कोणतेही चिन्ह नसते म्हणून अ ची कोणतीही मात्रा नाही। आ ची मात्रा एक उभी रेषा असते। या रेषेला काना असे म्हणतात। याला काना असे म्हणतात। पहिल्या ई ची मात्रा हिला छोटी ई असेही म्हणतात। पहिल्या ई ची मात्रा ही एक उभी रेष असते व डावीकडून उजवीकडे जाणारी वेलांटी असते। याला पहिली वेलांटी असे म्हणतात। ही अक्षराच्या आधी दिली जाते। दीर्घ ई किंवा दुसरी ई मोठी ई ह्या ईची मात्रा एक उभी रेषा असते आणि तिच्या डोक्यावर उजवीकडून डावीकडे जाणारी वेलांटी असते। याला दुसरी वेलांटी असे म्हणतात। हे चिन्ह अक्षराच्या पुढे दिले जाते। छोट्या उंचे चिन्ह म्हणजे याला याप्रमाणे उकार दिला जातो। याला पहिला उकार असे म्हणतात। दुसऱ्या उंचे चिन्ह हे अक्षराच्या खाली दिले जाते। याला दुसरा उकार असे म्हणतात। ए चे चिन्ह असते एक मात्रा। हे अक्षराच्या वर दिली जाते। त्याला म्हणतात एक मात्रा। ऐ चे चिन्ह म्हणजे अशा दोन तिरक्या रेषा असतात आणि त्या अक्षराच्या वर दिल्या जातात। त्यांना दोन मात्रा असे म्हटले जाते। ओ चे चिन्ह म्हणजे एक काना व एक मात्रा। हे अक्षराच्या पुढे दिले जाते। एक काना एक मात्रा, एक काना आणि एक मात्रा याप्रमाणे इथे पुढे लिहून टाकलेले आहे। औ ची मात्रा म्हणजेच एक काना दोन मात्रा। उभ्या रेषेला काना म्हणतात आणि त्याच्यावर येणाऱ्या रेषांना मात्रा म्हणतात। एक काना दोन मात्रा। ही मात्रा सुद्धा अक्षराच्या पुढे दिली जाते। औ ची मात्रा म्हणजे एक अनुस्वार। याला अनुस्वार म्हणतात। एक टिंब दिले जाते। हे टिंब अक्षराच्या वर दिले जाते। याला अनुस्वार असे म्हणतात। आ ची मात्रा दोन टिंब म्हणजे याला विसर्ग असे म्हणतात आणि ही मात्रा अक्षराच्या पुढे दिली जाते। मुलांनो, छोट्या ईची मात्रा व मोठ्या ईची मात्रा देताना आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की छोट्या ईची मात्रा ही डावीकडून उजवीकडे वळवलेली असते आणि मोठ्या ईची मात्रा ही उजवीकडून डावीकडे वळवलेली असते। आपण या मात्रांचा अभ्यास करावयाचा आहे। ह्या मात्रा जेव्हा तुम्हाला येऊ लागतील तेव्हा आपण पुढील भागात 12 पेढीमध्ये या मात्रांचा कसा उपयोग केला जातो हे पाहणार आहोत। तसेच 12 पेढीचा अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।